मम्मा, तू पण बघ नाही ज्वेलरी. बघू. काय नार्केटकर, आमच्या मुलीला काही पसंत पडले की नाही तुमच्या कलेक्शन मध्ये? मम्मा, हा बघ ना नेकलेस. हा कसा आहे? ठीक आहे. हा द्या. एक मिनिट हा. हो, रिसेप्शनसाठी. अगं साक्षी, हा निवडलास तू रिसेप्शन साठी? हो मम्मा, मी सेम डिझाईन ना गुड लाईफ मॅगझिनमध्ये पाहिलेलं, तेव्हा मला खूप आवडलेलं. तुला आवडलं? नार्केटकर, याचं वजन किती आहे हो? मम्मा, डिझाईन मस्त आहे ना. डिझाईन चांगला आहे ना, मग ते आपण वेगळ्या पद्धतीने करून घेऊ. मम्मा, आजकाल कॉस्ट्युम ज्वेलरीसुद्धा घालतात. एवढं कोणी बघत नाही ग. आणि तसं पण लोक तिथे मला भेटायला येणार नाही की मी कोणती ज्वेलरी घातली आहे, तिचं वजन किती आहे, ती कुठून घेतली आहे, हे कोण बघतं? मी म्हणजे एवढं सगळं असताना माझी मुलगी खोटे किंवा मग कमी वजनाचे दागिने घालून रिसेप्शनला उभी राहिली तर रात्री झोप लागेल का मला? ऑल राईट, ऑल राईट. तुला माहिती आहे, आमच्या लग्नाची हवा सगळीकडे आहे. मला खूप सारे कोलॅबरेशन रिक्वेस्टसुद्धा येतात सोशल मीडियावर की आमची ज्वेलरी घाला, आमचे कॉस्ट्युम घाला. हो, नाही ना म्हणालीस कोणाला? प्लीज नको हं बाळा. आपलं स्टेटस आपणच सांभाळायला पाहिजे. तुला कोणी काही बोलायला नको. हो ना. मग मार्केटवर घेऊन जाय सगळे दागिने आणि चांगले आहे. साक्षी, राहू नको हा. पण जयराजच्या येण्याची वेळ झालीये, तेव्हा प्लीज तुझ्या मैत्रिणींना नंतर यायला सांगशील का? दादा लवकर येतोय? हो, तुझ्या लग्नाची तयारी. येणारच ना? फक्त त्याला घरात मुली दिसल्या तर परत चिडेल तो. आवडत नाही ना त्याला. हो हो हो, आय नो. चला आपण जाऊया, कॉफी शॉपमध्ये जाऊन बसूया.